नमस्कार मित्रांनो, राज सेतूमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही सारखं इंजिनिअरला फोन करून विचारत असताना, "साहेब, माझा दुसरा हप्ता कधी येणार? साहेब, तुम्ही घरकुलाचे फोटो काढून ऑनलाईन करून तर खूप दिवस झाले, पण अजून पैसे खात्यात आले नाहीत." पण आता असं सारखं इंजिनिअरला फोन करून विचारायची गरज नाही. कारण इंजिनिअरने तुमच्या घराचे फोटो ऑनलाईन केले आहेत का? त्यानंतर तुमच्या हप्त्याचं पेमेंट पुढे गेलं आहे का? हप्ता अप्रूव्ह आहे का? हे सगळं तुम्ही घरी बसून स्वतःच्या मोबाईलवर पाहू शकता. आणि माहिती फक्त तुमच्याच घरकुलाची नाही बरं का. तुमच्या गावात ज्या लोकांचं घरकुल आहे, त्यांच्या घरकुलाच्या पेमेंटची माहितीही ऑनलाईन पाहता येते. म्हणजे पहिला हप्ता आला का? दुसरा हप्ता ऑनलाईन झालाय का? तिसऱ्या हप्त्याचं काय झालं? किती पैसे जमा झाले? आणि पेमेंटची स्थिती काय आहे? हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्या मोबाईलमध्ये Google उघडा. Googleमध्ये आता टाईप करा PMAYG आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर PMAYGच्या संबंधित वेबसाईट दिसतील. तर मित्रांनो, इथे सर्वात वरची जी वेबसाईट आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, या साईटवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला PMAYची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. इथे तुम्ही बघू शकता होम, अबाउट अस, आवासॉफ्ट, डॉक्युमेंट्स, स्टेक होल्डर. जर तुम्हाला तुमच्या घरकुलाची संपूर्ण माहिती, तुमच्या घरकुलाला किती पेमेंट जमा झाली, किती हप्ते जमा झाले हे बघायचं असेल, तर तुम्हाला स्टेक होल्डर्स या ऑप्शनवर क्लिक करा आणि बेनिफिशियरी IAY PMAYG बेनिफिशियरी या बटनावर क्लिक करा. मित्रांनो, क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर किंवा बेनिफिशियरी ID आणि समोर कॅप्चा दिलेला आहे. तुमचा जो घरकुलाचा रजिस्ट्रेशन नंबर असतो, तो रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकावा लागतो आणि इथे कॅप्चा टाकावा लागते. हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला कुठे भेटेल, तर मी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर सांगणार आहे. तर मित्रांनो, इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकून झाल्यानंतर समोर कॅप्चा आहे, तो कॅप्चा लिहा आणि सबमिट या बटनावर क्लिक करा. मित्रांनो, हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला कुठे मिळेल हा मी याच व्हिडिओमध्ये समोर सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरकुलचं पूर्ण डिटेल मिळेल. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता तुमच्या घरकुलचं पूर्णपणे पेमेंट स्टेटस या पेजवर दिसणार आहे. इथे सर्वप्रथम तुमचं नाव, बेनिफिशियरी नेम, तुमचं जे नाव आहे आणि रजिस्ट्रेशन नंबर आहे ते इथे दिसेल तुम्हाला. त्याच्यानंतर पर्सनल डिटेल सर्व तुमची जी पण पर्सनल डिटेल तुम्ही टाकलेली आहे फाईल देता वेळेस, ती सर्व तुम्हाला इथे भेटेल. तुमचा हाऊस स्टेटस म्हणजे तुम्ही कितीपर्यंत आतापर्यंत बांधलेला आहे. इथे प्लिंथ लेवल आहे, त्याच्यामुळे तुमचं इथं हाऊस स्टेटस तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर बँक डिटेलमध्ये जे तुम्ही बँकेचं पुस्तक फाईलसोबत जोडलं होतं, ते इथे बँकचं नेम दिसेल. इथे बँक ऑफ इंडिया आहे, जसं तुमच्या जी बँक असेल ती बँक तुम्हाला तिथे दिसेल. सँक्शन डिटेल्स, इथे तुम्हाला तुमचं घरकुल किती रुपयाचं आहे, म्हणजे टोटल अमाऊंट किती भेटणार आहे तुम्हाला, इथे तुम्ही बघू शकता. जसं की 1,20,000चं घरकुल आहे, तुमचं घरकुल किती रुपयाचं सँक्शन झालेलं आहे ते तुम्ही इथे सँक्शन डिटेल्समध्ये बघू शकता. त्याच्या खाली आल्यानंतर ऑर्डर शीट डिटेल्स. आता तुम्ही इथे बघू शकता की इन्स्टॉलमेंट 1 आणि 2 या घरकुलला, या लाभार्थ्याला 2 इन्स्टॉलमेंट भेटलेले आहेत. इन्स्टॉलमेंट 1 आणि इन्स्टॉलमेंट 2. तर तुम्ही बघू शकता सर्वात पहिली इन्स्टॉलमेंट 15,000ची आहे. तर 15,000, तर ऑर्डर शीट डेट तर कधी जमा झाले, 19/7/2025ला ही अमाऊंट जमा झालेली आहे. आणि सेकंड इन्स्टॉलमेंट कधी जमा झाली आहे, सेकंड इन्स्टॉलमेंट 70,000ची असते. ती 70,000 तुम्हाला इथे कोणत्या डेटला जमा होते ते इथे समजेल. म्हणजे या लाभार्थ्याला 2 अमाऊंट जमा झालेला आहेत ते तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यानंतर FTO डिटेल्स. मित्रांनो, जेव्हा इंजिनियर तुमचं घरकुलचा फोटो काढतो आणि ऑनलाईन करतो, तेव्हा इथे तुम्हाला इथे इन्स्टॉलमेंट 1 आणि 2 सेकंड इन्स्टॉलमेंट इंजिनियरने ऑनलाईन केली तर इथे सेकंड इन्स्टॉलमेंट इथे दिसेल. जर इंजिनियरने सेकंड इन्स्टॉलमेंटसाठी ऑनलाईन केलं नसेल तर इथे तुम्हाला दिसणार नाही. जसं की तिसरी इन्स्टॉलमेंटसाठी इंजिनियरने फोटो काढला नाही आणि अपलोड केला नाही, त्यामुळे इथे तिसरी इन्स्टॉलमेंट दिसत नाही. त्यामुळे तिसऱ्या इन्स्टॉलमेंटसाठी तुम्हाला इंजिनियरशी कॉन्टॅक्ट करावा लागेल, त्यांना घरी बोलावं लागेल, तुमच्या घराचा फोटो काढावा लागेल आणि ते फोटो काढून जेव्हा इंजिनियर अपलोड करतील तेव्हा इथे तिसरी इन्स्टॉलमेंट दिसेल. तोपर्यंत तिसरी इन्स्टॉलमेंट तुम्हाला येणार नाही. इथे तिसरी इन्स्टॉलमेंट आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता कोणत्या तारखेला इंजिनियरने तिसरी इन्स्टॉलमेंट ऑनलाईन केली. आणि इथे FTO आहे. FTO मध्ये तुमचं कोणत्या डेटला पेमेंट झालं, इंजिनियर FTO करत असतो. त्यानंतर इथे तुमची पेमेंट तुमच्या अकाउंटवर जमा होत असते. तुम्ही इथे बघू शकता इंजिनियर जेव्हा पण तुमच्या घराचे फोटो काढतो ते इथे अपलोड करत असतो. ते अपलोड केलेले फोटो तुम्हाला इथे दिसतात. तर तुम्ही इथे बघू शकता प्लिंथ लेवलपर्यंत हे बांधकाम आलं, त्यामुळे इथे प्लिंथ लेवलचा फोटो दिलेला आहे. फोटो अपलोड करण्याची तारीख सुद्धा इथे दिसते. त्यामुळे तुम्हाला या साईटवर तुमच्या घरकुलचं सर्व पेमेंट स्टेटस, फोटो अपलोड केलाय का, किती इन्स्टॉलमेंट राहिल्या, किती इन्स्टॉलमेंट आल्या, कोणत्या तारखेला आल्या, हे सर्व तुम्ही या वेब पेजवर बघू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावातल्या घरकुलांची सर्व माहिती, कोणाला किती पेमेंट आली, कोणाचे किती पेमेंट राहिल्या हे तुम्ही चेक करू शकता. तर आता आपण बघू रजिस्ट्रेशन नंबर कसा बघायचा. रजिस्ट्रेशन नंबर बघण्यासाठी सर्वप्रथम याच वेब पेजवर आवासॉफ्ट नावाचा ऑप्शन दिसेल. आवासॉफ्ट नावावर क्लिक करा. आवासॉफ्टमध्ये रिपोर्ट या बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर एक वेब पेज ओपन होईल. याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन दिसत असतील. तुम्ही डायरेक्ट जी नंबरवर कन्व्हर्जंट रिपोर्ट या ऑप्शनवर जा आणि याच्यामध्ये 3 नंबरचा ऑप्शन आहे हाऊस सँक्शन वर्सेस वर्क क्रिएशन इन MGRG मनरेगा.
तर या हाऊस सँक्शन वर्सेस वर्क क्रिएशन या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक पेज ओपन होईल. डाव्या साईडला एक सिलेक्शन फिल्टर नावाचा ऑप्शन आहे. इथे तुम्ही बघू शकता वर्ष दिलेलं आहे 2026-27, खाली प्रधानमंत्री आवास योजना आणि खाली ऑल स्टेट आणि खाली सबमिट बटन असं दिसत असेल. तर तुम्हाला तुमचं घरकुल कोणत्या वर्षातलं आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जर तुमचं घरकुल 2025-26 या वर्षाचं असेल तर तुम्ही 2025-26 सिलेक्ट करा. इथे 25-26 सिलेक्ट केल्यानंतर खाली प्रधानमंत्री आवास योजना या ऑप्शनवर क्लिक करा. कोणाचं रमाईचं घरकुल असू शकते तर त्यांनी रमाई घरकुल या बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर सर्वात खाली ऑल स्टेट म्हणजे इथे तुम्हाला तुमचं राज्य जे आहे म्हणजे आपलं राज्य महाराष्ट्र आहे तर आपण महाराष्ट्र सिलेक्ट करू. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव सर्च करायचं आहे आणि तुमचा जे जिल्हा आहे ते जिल्हा इथे टाकायचा आहे. जसं की माझा वाशिम जिल्हा आहे तर मी वाशिम जिल्हा टाकलाय. आता त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा ब्लॉक म्हणजे तुमचा तालुका जो आहे तो तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर खाली एक ऑप्शन येईल. या सिलेक्ट या बटनावर क्लिक करून तुम्हाला ज्या गावाचे घरकुलची लिस्ट बघायचं आहे ते तुम्हाला गाव इथे सिलेक्ट करायचं आहे. तुमचं जे गाव असेल ते तुम्ही इथे पहिले सिलेक्ट करून घ्या. मित्रांनो बघू शकता आता माझ्या गावामधले सर्व 2025-26ला जे पात्र लाभार्थी होते त्या सर्वांची इथे लिस्ट आलेली आहे. ही लिस्ट तुम्ही इथून डाउनलोड PDF म्हणून इथून डाउनलोड करू शकता. या लिस्टमध्ये सर्वांचे नाव आलेले असतील. तर इथे स्टार्टिंगला सिरियल नंबर आहे. सिरियल नंबर झाल्यानंतर समोर रजिस्ट्रेशन नंबर नावाचा ऑप्शन आहे आणि हे जे रजिस्ट्रेशन नंबर आहे त्याच्या समोर एक नेम म्हणजे लाभार्थ्याचं नाव तिथे एक ऑप्शन आहे. म्हणजे लाभार्थ्याच्या नावासमोर रजिस्ट्रेशन नंबर आहे. ज्या लाभार्थ्याचा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर पाहिजे त्या लाभार्थ्याचं नाव सर्च करा आणि त्याच्या समोरचा रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करा. रजिस्ट्रेशन नंबर कॉपी केल्यानंतर स्टेक होल्डर्स या बटनावर क्लिक करा. PMAYG बेनिफिशियरी या बटनावर क्लिक करून एक पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर इथे रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा टाकून सबमिट बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर बघून रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्ही तुमच्या घरकुलाची संपूर्ण माहिती मिळवू शकता. तर मित्रांनो आता समजलं असेल ना घरकुलाचा हप्ता आला का नाही, दुसरा हप्ता ऑनलाईन झाला का, तिसऱ्या हप्त्याचं काय झालं, पेमेंट कधी झालं आणि किती रक्कम आहे ही माहिती पाहण्यासाठी सरकारी इंजिनियरला फोन करायची गरज नाही. तुमचा मोबाईल घ्या आणि स्वतः ऑनलाईन स्टेटस चेक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या गावातल्या घरकुल लाभार्थ्यांना नक्की शेअर करा. कारण ही माहिती एका व्यक्तीच्या नाही तर गावातल्या प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांच्या कामाची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव नक्की सांगा.